ताई, माझं आपल्याला म्हणणं आहे की पाम बीच रोड क्वीन नेकलेस आहे, त्याच्यावर आत्ता या महिन्यामध्ये कुठलीही परवानगी न घेता पालिकेची म्हणा, पोलिसांची म्हणा, आणि रोडवर दोन्ही बाजूला कमानी बांधून त्या कमानीमध्ये आपल्या हे तुमच्या बॅनर पोस्टरचं ते तयार केलेलं आहे आणि त्या क्वीन रोडचं इतकं सत्यानाश करून टाकलेलं आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज पालिका व पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या हातमिळवणुकीतूनच. पालिकेतील मागील 6 वर्षांच्या आयुक्त प्रशासकीय काळात शहरातील अनधिकृत लहान मोठ्या होर्डिंग्ज बनर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. वाहतूक विभाग व पालिकेचा परवाना विभाग यांनी आपण दोघे भाऊ मिळून सर्व खाऊ अशी वृत्ती ठेवून शहराला भकास करून टाकले. त्या डिजिटल होर्डिंग्ज रस्त्याच्या मधोमध सिग्नलवर. भविष्यात अपघात कमी करण्यासाठी की त्यात आणखी भर घालण्यासाठी हे कारस्थान आहे. 6 मार्च 2026ला मी ह्या संदर्भातली बातमी फोटोसहित सर्व मीडिया व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली होती. कदाचित त्या अनुषंगानं मंदाताई म्हात्रे यांनी ह्या अधिवेशनात विधानसभेत हा गंभीर विषय पोटतिडकीनं मांडला व संबंधितांनी ह्यावर 8 दिवसात कारवाईचे आश्वासन दिले. मात्र अजूनही परिस्थिती जैसे ते आहे. आयुक्तांचा प्रशासकीय कार्यकाल संपला, पण त्यांनी ह्याविषयी काहीच केलेले नाही. पालिका गप्प, वाहतूक पोलीस चूप. मंदाताईंनी पाहणी केली तरी प्रशासन ढिम्म. होर्डिंगसाठी केलेल्या आर्थिक तडजोडीत होणाऱ्या नुकसानीची गणिते तर सोडवत नसतील ना पालिका व वाहतूक विभाग. पाम बीचवर वाहनांना 60ची वेगमर्यादा, मग तुमच्या तडजोडीला किती वेगमर्यादा आहे? यावर कधी कारवाई होणार? पूछता है न्यूजशाही चॅनल व तमाम नवी मुंबईकर. काल मी लक्षवेधी लावली या पाम बीचवरती, जे आता कमानी उभ्या केलेल्या आहेत. इथे मुळातच होल्डिंग आहे 3-3, 4-4, आणि होल्डिंग कसं आहे कॉर्नरला आहे. पण ह्या ज्या कमानीला जे LED लावणार, ते जो प्रवासी करणार आहे, जो गाडी चालवणार आहे, त्याच्या डोळ्यावर लाईट येऊन मन विचलित, लक्ष विचलित होऊ शकतं. आणि असं विचलित लक्ष झाल्याने अपघात होऊ शकतात. आणि आपण बघा केवढे मोठे लावल्याने तो तिथे IMAX पण आहे. उद्या कोणी ठोकर मारली, काय झालं आणि पडला IMAX बरोबर, ते किती मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून काल मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं की येणाऱ्या 8 दिवसात आम्ही हे काढू, आणि नाही काढलं. आज इथे सगळे करावे ग्रामस्थ हे मला येऊन इथे भेटलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर ही कमानी हटवा. कुठला अपघात होण्याच्या अगोदरच हे तुम्ही अनधिकृत बांधकामे काढा. पोलिसांची परवानगी घेतलेली नाही आहे. पोलीस अशा कामाला कधी परवानगी देत नाही. आणि किती मोठं आहे, कधी कोसळू शकतं. आणि ते तात्पुरती खड्डे टाकून त्याच्यात टाकलं आहे. तुम्ही जर खड्डा खोदून बघितला तर ते तितक्या खोलवर पण टाकलेलं नाही आहे. ज्याने कोणी काम केलं त्याच्यावर कारवाई ही केली गेली पाहिजे.